नमस्कार. मी वेदमूर्ती ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ अनंत पांडवगुरुजी. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत यावर्षी लक्ष्मीपूजन केव्हा करायचं. अनेक जणांमध्ये जनसामान्यामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. 20 तारखेला लक्ष्मीपूजन करायचे की 21 तारखेला लक्ष्मीपूजन करायचं. कारण अनेक यूट्यूबर्स आहेत, कंटेंट क्रिएटर्स आहेत की ज्यांना ज्योतिषाचा ज देखील माहीत नसेल. असे अनेक जण कुठील काहीतरी ऐकतात, कुठल्या काहीतरी गोष्टी ऐकतात आणि स्वतःचे कंटेंट क्रिएट होण्याकरता आणि एखादं असं कंटेंट घेतात की जेणेकरून लोकांमध्ये व जनसामान्यामध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून ते एक माहिती टाकतात की 20 तारखेलाच लक्ष्मीपूजन करावं. आपण जर पाहिलं तर या भारतवर्षामध्ये 100 पंचांग आहेत की ते 100 पंचांगांमध्ये सांगितलं आहे की लक्ष्मीपूजन जे आहे ते आपल्याला 21 तारखेलाच करायचे. ते लक्ष्मीपूजन करताना काही शास्त्र आहे, काही नियम आहेत. त्या नियमानुसार व शास्त्रानुसार आपल्याला लक्ष्मीपूजन करायला पाहिजे. आपण पाहिलं असता राजस्थानमध्ये देखील एक धर्मसभा भरवण्यात आली होती. राजस्थानमध्ये देखील पाहिलं आपण तर तिथे देखील 21 तारखेलाच लक्ष्मीपूजन करणार आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वश्रुत असणारं दाते पंचांग आहे. दाते पंचांगाने देखील निर्णय दिला आहे की 21 तारखेलाच लक्ष्मीपूजन करायचं. कारण धर्मसिंधूमध्ये असा एक निर्णय आहे की पूर्वत्रय व्याप्ती रीतिपक्षे परत्रय आधिक्यम दिशा पक्षया प्रतिपद वृद्धिसत्वे लक्ष्मी पूजनादी मपी परेत्रेत्युक्तम. या वचनानुसार हा जो श्लोक आहे तो धर्मसिंधूमधील आहे. धर्मसिंधूमधील असा एक निर्णय आहे की प्रतिपदा जर वृद्धी तिथी असेल तर त्या दिवशीची अमावस्या ही लक्ष्मी पूजनासाठी आपल्याला ग्राह्य धरायची आहे. मग अनेक लोकांचा संभ्रम निर्माण होत आहे की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अमावस्याच असायला हवी. बरोबर आहे, पण आदल्या दिवशीची अमावस्या आपण पाहिली असता ती संध्याकाळी आहे, सायं समयी आहे, रात्रभर आहे. पण दुसऱ्या दिवशी देखील सूर्यास्ताच्या पूर्वी 3 घटिका जरी अमावस्या असेल तरी देखील ती तिथी लक्ष्मी पूजनासाठी ग्राह्य आहे असं समजलं जातं. तर आपण पाहिलं असता 21 तारखेला संध्याकाळी 5 वाजून संभाजीनगरला पाहिलं असता तर 58 मिनिटापर्यंत अमावस्या असणार आहे आणि या अमावस्याच्या पर्वकाळावरती लक्ष्मी पूजन करावं असं शास्त्रामध्ये आहे. तर शास्त्रामध्ये जो प्रतिपद आता मी जो श्लोक म्हटला आहे धर्मसिंधूतील निर्णयाप्रमाणे मुहूर्त चिंतामणीमध्ये सांगितल्याप्रमाणे अशा अनेक ग्रंथांचे संदर्भ आहेत की त्या दिवशी सांगितलं आहे की प्रतिपदा वृद्धी झालेली असेल किंवा 3 घटिका सूर्यास्तापूर्वी अमावस्या असेल ती अमावस्या लक्ष्मी पूजनासाठी ग्राह्य धरावी. म्हणजे सूर्यास्तापासून पुढील 2.5 तास या लक्ष्मी पूजनासाठी शास्त्रानुसार अत्यंत शुभदायी व फलदायी असे समजले जातात. कुणीही कुठल्या प्रकारचा संभ्रम मनामध्ये न ठेवता 21 तारखेलाच आपल्याला भक्तियुक्त मनोभावे असं लक्ष्मीपूजन करायचं आहे. मग लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त कसे असणार आहेत तर या 21 तारखेला पाहिलं असतं आपण तर सकाळपासून लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त आहेत. आपलं व्यवसाय स्थान असेल, घर असेल, वास्तू असेल आपल्याला किंवा आपलं विद्यास्थान किंवा आपलं कृषी स्थान असेल अशा प्रत्येक ठिकाणी आपण लक्ष्मीपूजन करायला हवं. ते लक्ष्मीपूजनाचं मुहूर्त पुढील प्रमाणे आहे. सकाळी 8 वाजून 19 मिनिटापासून ते 10 वाजून 32 मिनिटापर्यंत सकाळचा काळ आहे. त्यानंतर दुपारचा जो काळ आहे 2 वाजून 30 मिनिट ते 4 वाजून 8 मिनिटापर्यंतचा काळ असणार आहे. व सायंकाळी गोरज मुहूर्त जे आहे ते 5 वाजून 41 मिनिट ते संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटापर्यंत एक गोरज मुहूर्त असणार आहे. व स्थिर लग्नाचा जो एक संध्याकाळचा काळ आहे तो 7 वाजून 28 मिनिट ते 9 वाजून 18 मिनिटापर्यंतचा असा हा अतिशय सुवर्ण कांचन योग असणारा असा हा काळ असणार आहे. या काळामध्ये भक्तियुक्त अंतःकरणाने आपण या लक्ष्मी पूजनाचं योग साधावा. यावर्षी लक्ष्मी पूजनाचा जो मुहूर्त आहे दिवाळी जी आहे तो अत्यंत महत्वाची असणार आहे. कारण या दिवशी चित्रा नक्षत्र आहे. चित्रा नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. आणि पहिलं आपण तर तुळा राशीला या दिवशी चंद्र असणार आहे. तुळ राशीमध्ये कन्या राशीमध्ये या दोन्ही राशीला चंद्र पाहायला मिळेल आपल्याला. तर या दिवशी बुधादित्य नावाचा राजयोग देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या बुधादित्य राजयोगावरती केलं गेलेलं लक्ष्मीपूजन अत्यंत फलदायी व सर्वश्रेष्ठ व सर्व शास्त्रसंमत असं समजलं जातं.
या दीपावलीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.